गुड आफ्टरनून वन अँड ऑल. सरांनी आणि मॅडमनी हेल्थविषयी आपल्यासमोर बरेचसे मुद्दे आत्ता त्यांनी व्यक्त केलेले आहेत आणि शेवटी मी आता तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेक्स हे काय असतात ह्याबद्दल थोडंसं सांगेन. असं म्हणतात की प्रिव्हेंशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर, आणि मला असं वाटतं की हे अगदी खरं आहे. कारण आज जे आपलं लाईफ झालं आहे ते खूप त्यानं स्पीड धरलं आहे. आपलं आयुष्य खूप फास्ट झालं आहे. आपल्या सगळ्यांची खूप स्वप्न आहेत आणि आपल्याला ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला खूप धावपळ करावी लागते. मला अमकं करायचं आहे, मला तमकं करायचं आहे, मला प्रॉपर्टी घ्यायची आहे, मला भरपूर पैसे कमवायचे आहेत, आणि ह्या पूर्ण भानगडीत आपण आपल्या हेल्थकडे हे फ्रिक्वेंटली खूप दुर्लक्ष करत असतो. तर आपल्यापैकी मला वाटते आपल्याला कुणालाच असं वाटत नाही की ॲम्ब्युलन्स ही आपल्या घराच्या बाहेर यावी आणि आपल्याला किंवा आपल्या घरातील एखाद्या प्रिय व्यक्तीला त्याची गरज भासावी. म्हणजेच काय की आपण आजारी व्हावं आणि कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी आपल्याला ॲम्ब्युलन्सला कॉल करावा लागावा, हे आपल्यापैकी असं कुणालाही वाटत नाही. पण आपण जे आत्तापर्यंत हेल्थकडे दुर्लक्ष करत आलो आहे त्यामुळे परिस्थिती ही खूप बिकट झालेली आहे. तर मी तुम्हाला फक्त भारतात बरेचसे वेगवेगळे आजार आहेत त्यातले थोड्याफार आजारांची आकडेवारी सांगेन, म्हणजे तुम्हाला कळेल की आपलं हेल्थकडे किती दुर्लक्ष होतं आहे. भारतात दर मिनिटाला 4 लोक ही हार्ट अटॅकनं मरत असतात. आपल्या भारतात प्रत्येक वर्षी 8 लाख लोक कॅन्सरनं मरत असतात. आत्ता जसं मॅडमनी सांगितलं, सरांनी सांगितलं की कॅन्सरचं प्रमाण, प्रत्येक अवयवाचा कॅन्सरचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे. हे आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळं, आपल्या ज्या वेगवेगळ्या बॅड हॅबिट्स आहेत, बाहेरचे खाणं, इरेग्युलर जेवणं, इरेग्युलर झोप अँड लॅक ऑफ एक्सरसाइज, आपण एक्सरसाइजकडे तर पूर्ण दुर्लक्ष करतो, त्यामुळे आपल्या बॉडीला बऱ्याचशा कॅन्सरांचं लागण होत आहे आणि दरवर्षी भारतात 8 लाख लोक हे कॅन्सरनं मरत आहेत. पूर्वी हार्ट अटॅक लेडीजमध्ये यायचं जे एज ग्रुप होता तो 60 वर्षाच्या पुढच्या लेडीजना हार्ट अटॅक हा कॉमन होता. पण वेगळ्या जीवनशैलीमुळं जे ड्रॅमॅटिकली खूप आत्ता ड्रॅस्टिकली चेंज झालेलं आहे, त्यामुळे हार्ट अटॅक लेडीजमध्ये यायचं एज जे 60-70 वर्ष पूर्वी होतं ते आत्ता खाली घसरून 40 वर्षापर्यंत आलेलं आहे. 40 वर्षाच्या लेडीजना पण हार्ट अटॅक हा खूप कॉमन झालेला आहे. आपण आपले पूर्वज वगैरे म्हणायचे हार्ट अटॅक आमच्या आजोबांना आला कधी तर 80-90 वर्षी, 60-75 वर्षी. पण आता आजकाल तुम्ही पण ऐकत असाल, तुमची घरातली कुणीतरी मित्र किंवा तुमचे मुलांचे कोणीतरी मित्र जे 20-25 वर्षाच्या वयोगटातले लोक आहेत त्यांनासुद्धा अगदी सडन आणि सिव्हिअर कार्डिॲक अरेस्ट बसून पटकन ते जागेवर सुद्धा त्यांची बऱ्याच जणांची डेथ झाली आहे, आणि हे खरंच खूप दुर्दैवी आहे. महिलांमध्ये आता जे ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण आहे ते खूप वाढलेलं आहे. जवळपास आपण जर 100 महिला बघितल्या तर त्याच्यातल्या 17% लेडीजना ब्रेस्ट कॅन्सरनं ग्रस्त केलेलं आहे. तर भारतात जे बरेच जण असा विचार करतात की आता हेल्थ इन्शुरन्स पण बरेचसे निघाले जे पहिला नव्हते, तर आपल्याला असं वाटतं की आता मी हेल्थ इन्शुरन्स करून घेतलं आहे, मग मी कशाला म्हणजे आजाराची काळजी करायला पाहिजे. पण मी फक्त तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देऊन हे समजावून सांगेन की हेल्थ इन्शुरन्स हा कधी उपयोगी पडतो आणि प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेक्स हे कधी उपयोगी पडतात. तर समजा आपण पाऊस जोरात चालू झाला आहे आणि आपल्याकडे संरक्षणासाठी काहीच नाही आहे, त्यावेळी आपण भिजतो, आपले केस ओले होतात आणि ते भिजल्यानंतर ते केस वाळवण्यासाठी आपण टॉवेलचा इस्तेमाल करतो. तो टॉवेल इज नथिंग बट हेल्थ इन्शुरन्स, म्हणजे आपण आजारी पडल्यानंतर आपण हेल्थ इन्शुरन्सचा फायदा घेऊ शकतो. पण आपल्याला पावसात भिजायचंच नाही आहे आणि आपलं पावसापासून संरक्षण करायचं असेल तर आपल्याला कशाची गरज पडते, ती म्हणजे छत्रीची. छत्री आपल्याला पावसापासून संरक्षण देते. तर ती छत्री म्हणजे हे प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेक्स असतात. म्हणजे प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेक्स केव्हा कामी येतात, आपल्याला आजार घडू नये किंवा जर आजाराची अगदी थोडीशी लागण झाली असेल तर त्याच्यातनं आपल्याला कसं मुक्त होईल हे सगळं करण्यासाठी खटाटोप असतो तो प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप करण्याचा. आता आपल्याला माहीतच आहे की एखादं आपण जे घरात बरेचशी उपकरणं घेतो किंवा आपली गाडी घेतो ती बिघडू नये म्हणून आपण सारखं लक्ष देत असतो, कारण बिघाड आल्यानंतर रिपेअर करत बसण्यापेक्षा तो बिघाड होऊच नये ह्याकडे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे. आणि प्रत्येकाला असं वाटत असतं की पूर्वी कसं आयुष्य असं म्हणायचे ना की 100 वर्षाचं आपलं आयुष्य म्हणजे माणसाचं असतं, पण आता ते 100 वर्षाचं आयुष्य 60-70 वर्ष वगैरे झालेलं आहे. ते का झालं, हे सगळ्या आपल्या ज्या वाईट सवयी आहेत त्याच्यामुळं झालं आहे. पण समजा आपण जास्त लाईफ जगलोही, म्हणजे आपण 80 वर्ष वगैरे क्रॉस केलो, पण आपण कुणावर तरी डिपेंडंट आहोत. म्हणजे काहीतरी आपल्याला पॅरालिसिस झाला आहे, आपले हातपाय चालू म्हणजे काम करत नाही आहेत व्यवस्थित, किंवा आपल्याला बेड सोर झाले आहेत, आपण दुसऱ्यांच्यावर डिपेंडंट झालो आहे, तर असलं आयुष्य आपल्याला खरंच कुणालाच नको आहे. आपण पूर्ण निरोगी आणि हेल्दी लाईफ जगलं पाहिजे, आणि ह्यासाठी आपण हे प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेक्स करून घेणं गरजेचं आहे. प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेक्स म्हणजे काय, फक्त
आपण सिरिंज टोचली, ब्लड घेतलं आणि त्याचाही तपास असं नसतं. तर प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेक्स काय असतात, तर आपल्याला आजार जडू नये ह्याच्यासाठी काही खबरदारी असतात. त्या फक्त ब्लड टेस्ट किंवा ECG ह्याच्यावर अवलंबून आपण न राहता आपण आपल्या जीवनशैलीत, आपल्या दिनचर्येत खूप बदल करायचे असतात. ते सुद्धा प्रिव्हेंटिव्ह हेल्थ मेजर्समध्ये इन्क्लुडेड असतात. तर मी तुम्हाला बेसिकली फक्त एक 4-5 म्हणजे ग्रॉसली 4-5 प्रिव्हेंटिव्ह हेल्थ मेजर्स सांगेन. फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यात इम्पॉर्टंट असतं ते म्हणजे व्यायाम. व्यायामाकडे आपण मला वाटतं की आत्ता पण हॉलमध्ये बसलेले 50% लोक व्यायाम करत नसतील. आपण फक्त आपल्या रोजच्या जीवनात फास्ट लाईफमध्ये व्यायामाकडे पूर्ण दुर्लक्ष केलं आहे. आपली फक्त प्रगती हवी ह्याच्याकडेच आपण लक्ष केंद्रित केलं आहे. तर उत्तम आरोग्य आणि व्यायाम ह्यापैकी आपण एकाचीच निवड करायला पाहिजे. जो आळशी माणूस आहे त्याचं आरोग्य कधीच उत्तम नसतं, कारण तो व्यायामाला जास्त महत्त्वच देत नाही. आणि आपण सगळ्यांनी आपल्या दिवसाची सुरुवात ही सकारात्मक विचारांनी करायला पाहिजे. आज घरात आपल्या प्रत्येक कामासाठी यंत्र आलेली आहेत. वॉशिंग मशीन आहे, नंतर मिक्सर आहेत. परत बाहेर आपण आपल्या घरातनं बाहेर पडल्यानंतर आपल्याकडं 2 व्हीलर, 4 व्हीलर या सगळ्यांच्याकडे आहेत. त्यामुळं आपलं पायी चालणं देखील हे खूप कमी झालेलं आहे. पण आपल्याकडे हे 2 व्हीलर्स असतील तरी पण आपण एक ॲज अ एक्सरसाइज म्हणून चालणं गरजेचं आहे. आपण आपल्या तब्येतीनुसार कुठलं तरी एक व्यायाम करणं हे खूप महत्त्वाचं असतं. इट डिपेंड्स, म्हणजे तुम्हाला कोणाला वॉकिंगची जास्त आवड असेल त्यांनी वॉकिंग करावं, ज्यांना सायकलिंगची आवड असेल त्यांनी सायकलिंग करावं, ज्यांना स्विमिंग जमतं त्यांनी स्विमिंग करावं. मग मेडिटेशन, प्राणायाम, योगासन हे सुद्धा व्यायामाचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर सगळ्यांनी कुठला तरी एक तरी ॲटलिस्ट व्यायाम करणं हे खूप गरजेचं आहे. आणि दिवसातनं आपण 30 ते 35 मिनटं डेली हे व्यायामासाठी द्यायलाच पाहिजेत, म्हणजे आपण निरोगी राहू. व्यायामाचे हे बरेचसे फायदे असतात. काय फायदे असतात, तर आपले जे मसल्स असतात त्याला टोन येतो, मसल्सची पॉवर वाढते आणि मसल आणि लिगामेंट्सचा टोन वाढल्यामुळे जे हाडांची झीज होते, आता आपण म्हणतो की 50-60 वर्षानंतर हाडं खूप झिजायला लागतात, तर त्याचं मेन कारण असतं की त्याचे जे आजूबाजूचे स्नायू असतात ते बळकट नसतात. त्यामुळं हाडांची दुखणं हे खूप वाढलेली असतात. म्हणून आपण व्यायाम केल्यामुळे स्नायू बळकट होतात. हाडांची ठिसूळतासुद्धा कमी होण्यासाठी ती मदत करते. तुम्ही रोज व्यायाम करत असाल तर तुम्हाला फ्रेश फील होतं आणि तुमचं कॉन्सन्ट्रेशन कामात हे वाढतं. तर व्यायामाचे असे बरेचसे फायदे आहेत. तर माझी अशी आशा आहे की हे लेक्चर संपल्यानंतर ॲटलिस्ट तुम्ही डेली व्यायामाला एक 20 ते 25 मिनटं मिनिमम तरी द्यावं. डेली एक 35 ते 40 मिनटं खूप गरजेचं असतात, पण तुमचं लाईफस्टाईल खूप बिझी असेल तर मिनिमम 20 to 25 मिनिट्स तर सगळ्यांनी आपल्या व्यायामासाठी देणे खूप गरजेचं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पोषक आहार. जसं आता मॅडमनी सांगितलं की आपल्या आहारात प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, मिनरल्स, विटॅमिन्स हे सगळं एकत्र एका ताटात आपल्याला मिळायला पाहिजे. तर हे सगळे कसं मिळेल ह्याचं डिटेल मी आत्ता इथं सांगणार नाही आहे, पण ॲटलिस्ट आपण रोजचे ताजे आपली फळं आहेत, स्वच्छ भाज्या आहेत, फळभाज्या, पालेभाज्या ह्याचा सगळ्यांचा आपल्या अन्नात समावेश पाहिजे. प्रोटीन्स आपण घ्यायला पाहिजे. जे नॉनव्हेज खातात त्यांनी प्रोटीनसाठी चिकन, अंडी, फिश वगैरे ह्याचा वापर करू शकता. आणि जे प्युअर व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी मोड आलेली कडधान्ये, नंतर जे पनीर वगैरे असतं त्याच्यातनं भरपूर प्रोटीन मिळतं. तर ह्याच्याकडं लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण घरचं ताजं अन्न हे खायला पाहिजे. शिळं अन्न खाण्यापासून आपला बचाव केला पाहिजे. आणि आपण जे जेवतो ते बऱ्याचदा आता आपण ब्रेकफास्ट खातो, लंच आणि डिनर हे 3 वेळे जेवत असतो. तर त्यातला सगळ्यात मोठा अमाऊंट आपण ब्रेकफास्टमध्ये कन्झ्युम केला पाहिजे. नंतर मॉडरेट क्वांटिटी ऑफ फूड आपण लंचमध्ये घेतलंच पाहिजे. आणि रात्रीचं जेवण हे अगदी लाईट अमाऊंटमध्ये आपण कन्झ्युम केलं पाहिजे. आणि ते सुद्धा लवकरात लवकर आपण जेवून लवकर झोपून लवकर उठून आणि एक्सरसाइज चालू करून आपल्या दिवसाची सकारात्मक विचारांनी सुरुवात करायला पाहिजे. अजून प्रिव्हेंटिव्ह हेल्थ मेजर्स म्हणजे आपली जी पॅटर्न आहे, जे टेन्शन आहे आपल्या आयुष्यातलं ते स्ट्रेस पॅटर्न कमी करायला पाहिजे. आणि आपलं जे स्क्रीन टाईम आजकाल वाढला आहे, आपण मोबाईलवर सर्फिंग करतो, यूट्यूब बघतो, फेसबुक, इंस्टाग्राम ह्याच्यामुळं आपण स्क्रीनच्या समोर, तो मोबाईलचा असू दे किंवा कॉम्प्युटरचा असू दे, त्याच्यासमोर खूप वेळ असतो आणि त्याच्यामुळं पण बरेचसे आजार घडत असतात. जो निद्रानाश होतो किंवा इनफर्टिलिटी आता लोकांच्यात जी कॉमन झालेली आहे आणि डोळ्यांचे आजार, हे बरेचसे आजार ह्या इन्क्रीज स्क्रीन टाईममुळं झालं आहे. तर आपण मोबाईलपासून जास्त वेळ करून आपल्याला दूर ठेवायला पाहिजे. जितकी गरज आहे तितकाच आपण मोबाईलचा किंवा बाकी जे फेसबुक, इंस्टाग्राम आहे त्याचा वापर करायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं आणि लास्ट पार्ट म्हणजे प्रिव्हेंटिव्ह हेल्थ पॅकेजेस. प्रिव्हेंटिव्ह हेल्थ पॅकेजेस काय असतात, तर बरेचसे टेस्ट, ब्लड टेस्ट असू देत किंवा ECG, पेशंटचं वेट बघणं, BP बघणं, ह्याच्या सकट हे ओव्हरऑल असेसमेंट करून तुमचं लाईफमध्ये, तुमच्या बॉडीमध्ये काही फॉल्ट आहे का हे डिटेक्ट केलं जातं. त्याला आपण प्रिव्हेंटिव्ह हेल्थ पॅकेजेस म्हणतात.
तर प्रिव्हेंटिव्ह हेल्थ पॅकेजेसच्या अगोदर मी तुम्हाला थोडंसं सांगेन की कुठल्याही आजाराबद्दलची रिस्क फॅक्टर्स हे आपल्याला माहीत असणं गरजेचं असतं. बरेचसे आजार हे वातावरणानुसार असतात, वयानुसार असतात. मेल्स आणि फिमेल्सना आजार हे वेगवेगळे असतात. तर मी तुम्हाला 2 उदाहरणं फक्त अनुवंशिक जे आजार असतात, जसं BP आणि शुगर त्याबद्दल सांगेन. तर BP कसा असतो, हा अनुवंशिक असतो. आपले आजी-आजोबा किंवा आपले आई-बाबा ह्यांना कुणाला असतील तर आपल्याला ते होण्याचं प्रमाण हे जास्त असतं. दुसऱ्या साधारण व्यक्तीपेक्षा आपल्याला ते होण्याचं प्रमाण जास्त असतं. पण बाकी आता BPची दुसरी पण कारणं आहेत, स्ट्रेस आहे वगैरे, किंवा लिपिड आपले जे चरबीचं प्रमाण रक्तवाहिन्यात वाढत आहे त्यामुळे पण BPचा आजार अगदी कॉमन झालेला आहे. तर पण सुरुवातीला BP समजा 140-90 असेल, हा 140-90 हा पण मॉडरेटली हायच आहे, बॉर्डरलाईन आहे. पण त्यावेळेस पेशंटला कुणाला लक्षणं दिसत नाहीत. पण कालांतराने 1-2 वर्ष गेली तर किंवा कधी-कधी 5 ते 10 वर्षात हा BP हळूहळू वाढत जाऊन 140चा 150, 170, 180, 200, कधी-कधी 220 इतका वाढतो आणि नंतर पेशंटला लक्षणं जाणवत असतात. तर ही लक्षणं काय असतात, तर हार्ट अटॅक येतो किंवा मग पॅरालिसिस होतो मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्यामुळं. तर हा एक लेटन्सी पिरियड असतो. लेटन्सी पिरियड म्हणजे काय, आपल्या बॉडीमध्ये आजाराची तर सुरुवात झाली आहे पण आपल्याला लक्षणं पटकन दिसत नाहीत. प्रत्येक आजाराचा लेटन्सी पिरियड हा खूप वेगवेगळा असतो. हायपरटेन्शन आणि शुगर ह्याचा लेटन्सी पिरियड हा जास्त असतो. म्हणजे आजाराची सुरुवात तर झाली पण लक्षणं लोकांना पटकन दिसत नाहीत. तर हा लेटन्सी पिरियड आपण लक्षात घेऊन आपलं BP जर बॉर्डरलाईन असेल 140-90, तर जरुरी नाही की तुम्हाला सगळी लक्षणं पटकन दिसतात. तर त्याच्यासाठी तुम्ही डॉक्टरशी कन्सल्ट करून तुमचे प्रिव्हेंटिव्ह जे हेल्थ पॅकेजेस असतात ते करून घेतलेत तर तुम्हाला डॉक्टर तुमचं लाईफस्टाईल हे विचारात घेऊन स्टडी करून काय प्रिव्हेन्शन घ्यायचे आहेत, कुठलं डाएट खायचं आहे किंवा एक्सरसाइज काय करायचं आहे, किंवा कमीत कमी औषधांचं कधी डोसनं तुमचे आजार हे रिव्हर्स आणि पूर्ण रिझॉल्व्ह होऊ शकतात. त्यासाठी हे प्रिव्हेंटिव्ह हेल्थ पॅकेजेस महत्त्वाचे असतात. त्याच पद्धतीने डायबेटीस हा असा रोग आहे, शुगर, जो आजच्या जगात त्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. तर डायबेटीस म्हणजे काय असतो, म्हणजे रक्तातली जी साखर वाढते त्याला आपण डायबेटीस म्हणतो. आणि डायबेटीस हा का होतो, आपल्या बॉडीमध्ये रक्तातली साखर नियंत्रित करण्याचं काम हे इन्सुलिन करत असतं. आणि इन्सुलिन हे पँक्रियास म्हणून एक ग्रंथी असते आपली पोटामध्ये, त्याच्यातल्या बीटा सेल्स ह्या सिक्रीट करत असतात. पण सुरुवात असेल समजा रक्तातली साखर वाढली असेल 140-150 वगैरे असेल तर लगेच काही पेशंटला लक्षणं नसतात. पण जेव्हा पेशंटला शुगरची लक्षणं येतात, म्हणजे सारखी भूक लागणे, सारखी तहान लागणे किंवा सारखं लघवीला जायला लागणे, वजन कमी होणे, ही लक्षणं घेऊन जेव्हा पेशंट डॉक्टरांच्याकडे जातो तोपर्यंत आपल्या पोटातली पँक्रियास जी ग्रंथी असते त्याच्यातल्या 50% बीटा सेल्स ह्या पूर्ण नष्ट झालेल्या असतात आणि तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. म्हणून आपण ॲज अर्ली ॲज पॉसिबल प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेक्स करून आपली तब्येत पुढं अजून, किंवा आपल्याला काही थोडेफार पण आजार असतील तर ते वाढू नये किंवा आजार होऊ नये ह्याच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं असतं. अचानक हार्ट अटॅक आल्यानंतर किंवा पॅरालिसिस बसल्यानंतर डॉक्टरांच्याकडे जाण्यापेक्षा प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेक्स किंवा प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप्स करून आपण सुदृढ आणि निरोगी आयुष्य जगू शकतो. आजकाल आपण सगळेजण कार इन्शुरन्स काढतो, कारची सर्व्हिसिंग करतो, पण बॉडीची सर्व्हिसिंगसुद्धा ती पण खूप महत्त्वाची आहे. त्यामुळं माझं असं तुम्हाला म्हणणं आहे की जे प्रिव्हेंटिव्ह हेल्थ पॅकेजेस आम्ही वेगवेगळ्या वयोमानानुसार मेल फिमेल्सना आणि फॅमिली हिस्ट्रीनुसार जे डिझाईन केलेत, ज्याच्यात भरपूर टेस्ट पण असतात, ECG असतो, BP असतो आणि शुगरसुद्धा चेक केली जाते. तुमच्या बॉडीची वेगवेगळे जे ऑर्गन्स आहेत त्याचं कामकाज बघण्याच्या ब्लड टेस्ट असतात, म्हणजे लिव्हर प्रोफाईल असेल, किडनी प्रोफाईल असेल, थायरॉईड प्रोफाईल असेल, त्याच्यावरनं तुमच्या बॉडीमधले काही आजार किंवा फॉल्ट आम्हाला समजले तर आम्ही तुम्हाला योग्य तो सल्ला देऊ. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन किंवा एक्सरसाइजनं जे आजार कवर होत असतील त्याच्याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन करू. आणि काही आजार तर कमी डोसच्या औषधानं चालू करून आपण नंतर ती औषधंसुद्धा पूर्ण बंद करू शकतो. तर माझं असं तुम्हाला आव्हान आहे की ह्या आमच्या लाईफ केअर हॉस्पिटलच्या टीमनं तुम्हाला आत्ताबद्दल जे हेल्थ अवेअरनेस जे करून दिलेलं आहे त्याचा तुम्ही फायदा घ्यावा आणि प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेक करून तुम्ही निरोगी आणि सुदृढ आयुष्य जगावे. ओके, टेक केअर, बी हेल्दी अँड हॅप्पी.